श्री गुरुदेव दत्त. दत्तभक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री दत्त महात्म्याचा 6वा अध्याय. या अध्यायात भगवान दत्तात्रेय आपल्या भक्त कार्तवीर्य अर्जुनाला भक्ती, सेवा आणि श्रद्धेचे महत्त्व सांगतात. अर्जुन कसा भगवान दत्तात्रेयांची अखंड सेवा करतो आणि त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान त्याला महान वरदान देतात, याची ही अद्भुत कथा आहे. चला तर मग सुरू करूया ही पवित्र कथा. भगवान दत्तात्रेय अर्जुनाला उपदेश करत म्हणाले, हे अर्जुना, मनुष्याने सतत परमेश्वराचे स्मरण केले पाहिजे, कारण संसारात दिसणारे सर्व काही नश्वर आहे. जो मनुष्य भक्तीने आणि श्रद्धेने भगवानांची सेवा करतो त्याला परमेश्वर स्वतः प्रसन्न होऊन कृपा करतात. हे ऐकून अर्जुनाच्या मनात दत्तात्रेयांप्रती अत्यंत भक्ती निर्माण झाली. तो भगवान दत्तात्रेयांच्या आश्रमात राहू लागला आणि अत्यंत नम्रतेने त्यांची सेवा करू लागला. अर्जुन रोज भगवानांसाठी पाणी आणत असे, फुले आणत असे, आश्रम स्वच्छ करत असे, अत्यंत नम्रतेने सेवा करत असे. अशी सेवा तो अनेक वर्ष करत राहिला. भगवान दत्तात्रेय त्याची भक्ती पाहत होते. कधी कधी भगवान दत्तात्रेय अर्जुनाची परीक्षा घेण्यासाठी काही लीला करत असत, पण अर्जुनाच्या मनात क्षणभरी शंका आली नाही. तो म्हणाला, माझे गुरु परमेश्वर आहेत, त्यांच्या प्रत्येक कृतीमागील काही ना काही गूढ कारण असते, अशी त्याची अढळ श्रद्धा होती. अर्जुनाची अशी भक्ती पाहून भगवान दत्तात्रेय अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, अर्जुना, तुझी भक्ती मला अत्यंत प्रिय आहे. तू जे मागशील ते वरदान मी तुला देईन. अर्जुन नम्रतेने म्हणाला, माझे मन नेहमी तुमच्या चरणी राहो. मी धर्माने राज्य करू देत. माझ्या प्रजेला सुख मिळो. मला अशी शक्ती द्या की मी अधर्माचा नाश करू शकतो. भगवान दत्तात्रेय म्हणाले, अर्जुना, तू महान भक्त आहेस, पण मी तुला महान शक्तीही देतो. आणि त्यांनी अर्जुनाला दिले ते सहस्त्रभुजा, अपार पराक्रम, दीर्घ आयुष्य, अजय सामर्थ्य, धर्माने राज्य करण्याची बुद्धी. त्यामुळे अर्जुन झाला कार्तवीर्य अर्जुन. अर्जुन राजा बनला. त्याने धर्माने राज्य केले. त्याच्या राज्यात दुष्काळ नव्हता, रोग नव्हते, सर्वत्र सुख आणि समृद्धी होती. प्रजा अत्यंत आनंदी होती. एकदा अर्जुन नदीच्या काठी आपल्या स्त्रियांसोबत विहार करत होता. तेव्हा तेथे रावण आला. रावण अत्यंत बलवान होता. त्याने अर्जुनाला युद्धासाठी आवाहन केले. युद्ध सुरू झाले, पण अर्जुन अत्यंत शक्तिशाली होता. त्याने सहजपणे रावणाला पराभूत केले आणि त्याला बांधून ठेवले. नंतर नारद ऋषी अर्जुनाकडे आले. ते म्हणाले, रावण हा शिवभक्त आहे, त्याला तू मुक्त कर. अर्जुनाने नम्रतेने त्यांची विनंती मान्य केली आणि रावणाला सोडून दिले. अर्जुन नेहमी भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करत असे, त्यामुळे त्याची कीर्ती संपूर्ण पृथ्वीवर पसरली होती. तो धर्माने राज्य करत राहिला आणि प्रजेला सुख देत राहिला. ही होती श्री दत्त महात्म्याचा 6वा अध्यायाची पवित्र कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.